तुमचा नगरसेवक कोण? प्रभागात सुरू झाली प्रतिष्ठेची लढत 2025. तर पाहूयात याबाबतचे सविस्तर वृत्त. जय भीम, जय शिवराय. मी सरोज किशोर कांबळे, प्रभाग क्रमांक 9 अ मधून 2025 निवडणुकीकरता सामोरी जात आहे. यापूर्वीही या प्रभागातून मला मतदारांनी संधी दिलेली होती. त्यावेळी मी जी कामं केलेली ते प्रत्येक मतदारांना ज्ञात आहेत. त्यापूर्वीच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या कामांच्या बाबतीत बोलाल तर खूप वर्षापासून प्रलंबित असलेला पलीकडच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बन्सीचं रोड किंवा बर्जोर्जी मेन्शनचा रस्ता, सांस्कृतिक भवन कॉलनीमध्ये, सिद्धार्थनगरमध्ये इंटरनल रस्ते, विहाराच्या समोर पेविंग ब्लॉक्स. त्यावेळेला मला तिथं बसण्यासाठी वर छत नव्हतं. आता तिथं त्यावेळेला छत घातलं गेलं. छोटे छोटे कार्यक्रम आता तिथं होतात. 2011 मध्ये लोकांनी मला संधी दिली. त्यावेळेला नर्सिंग कॉलेज पासून धनीलकडे जाणारा रस्ता, नंतर वारणेबाईंच्या इथून खाली जाणारा रस्ता, अतिशय भयंकर परिस्थिती त्यावेळेला लोकांना मयत काढता येत नव्हतं, खालून वर येता येत नव्हतं. अतिशय खराब सिच्युएशन मध्ये लोकांच्या सहकार्यानं मात्र मी हा रस्ता करू शकले. त्याचप्रमाणे खाली STP कडे जाणारा रस्ता, आणि त्यानंतर अजून एक अशाच प्रकारचा रस्ता आहे जो खाली ज्ञानगंगापासून एक खाली छोटीशी वस्ती आहे, तिथं कदम इंगळे वगैरे म्हणजे खूप लोक राहतात. पण त्यावेळेला तिथं रस्त्याची सोय नव्हती. खूप स्ट्रगल करून आम्ही तो रस्ता बनवला. पण आता सध्या स्थितीमध्ये त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे पहिलं माझं काम असणार आहे की हे जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, दळणवळणाचं आमचं ते साधन आहे. लोकांना ये जा करण्यासाठी किंवा छोट्या व्हेकल गाडी तिथून नाही जाता येत, तर तो रस्ता प्रथम प्राधान्यानं मला तो करून घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा मी करून घेणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेजची सुविधा अतिशय भयंकर आहे. खरं तुम्ही पाहिलत ना जर, तर लोकांच्या अंगणामध्ये ड्रेनेज उलटत आहे. आता याच्यासाठी नगरपालिकेचे फंड्स असतात, ते इथं वापरले गेले पाहिजेत. आणि एक असा आराखडा तयार केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी तो एक्सपर्ट असला पाहिजे तिथून, त्यानं तो आराखडा बनवून की त्याचा योग्य प्रकारे निचरा होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं लोकांच्या आरोग्याची समस्या खूप भयंकर आहे आमच्याकडे. त्याचप्रमाणे अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, यावर्षी आपण सगळे म्हणतोय खूप पाऊस पडलाय, होय की नाही. आपल्याला पाणी येतं लेक मधून, आणि इथं जर तुम्ही बघाल तर दररोज सकाळी आमच्याकडं अर्धा तास पाऊण तासही पाणी येत नाही, आणि तेही त्याला प्रेशरच नसते लोकांचं. मी ज्या वेळेला 2011 मध्ये निवडून आले त्यावेळेला एक 4 इंची पाईपलाईन आम्हाला मंजूर झाली होती. त्यावेळेला एक ठराविक कनेक्शन्स असतील, 120 कनेक्शन्स असतील, त्यासाठी ती पुरेशी होती. त्यानंतर आतापर्यंत कनेक्शन मध्ये भरपूर वाढ झालेली आहे. मग त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी आम्हाला इथं एक्स्ट्राची पाईपलाईन आणून पाणी पुरवठा जास्तीचा दिला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही बऱ्याचदा म्हणजे या मधल्या काळात आम्ही खूपदा त्यांच्याकडे गेलोय, पण आमच्यासाठी ते काम झालेलं नाही ऍक्च्युली. मग आता माझं पहिलं काम असणार आहे प्रायोरिटीने, कारण बघा पाणी जीवन आहे. मग त्याच्यासाठी माझं प्रायोरिटीने हे काम असणार आहे की आम्हाला योग्य प्रकारे मुबलक नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे. कारण आमच्या इथं कामाला जाणाऱ्या बायका सकाळी 6 वाजता उठून जातात. बरं, आमच्याकडे पाण्याचे दुसरे सोर्सही नाही आहेत की म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचे सोर्स नाहीत. मग अशा वेळेला आम्हाला ते पाणी आम्ही पे करतोय ना, सगळ्या बिलांसाठी बिल पे करतोय आम्ही, तर आम्हाला योग्य प्रकारे पाणी मिळालं पाहिजे, ही आमची प्राथमिक गरज आहे. त्यानंतर युवक आहेत आमच्याकडे. पाहिलं तुम्ही मागच्या बाईट्स असतील तुमच्या किंवा न्यूज असतील की रमाडिया ही मुलगी नॅशनल लेवलला जुदुस्तमध्ये खेळली, पण म्हणजे आम्हाला हवा तसं फंड उपलब्ध होत नाहीये. आमच्याकडे खूप म्हणजे सुप्त मुलं आमची कबड्डी इतकी छान खेळतात ना, तुम्ही कधी बघा आमचं फर्स्ट प्राइज असते. त्याच्यानंतर इतर फुटबॉल असू देत, फुटबॉल प्लेयर आहेत खूप आमच्याकडे, म्हणजे गेम मध्ये मुलं खूप आहेत, पण आम्हाला फंड्स उपलब्ध होत नाही. बरं, आमची आर्थिक स्थिती अशी नाही की आम्ही म्हणजे लाखोनी कोणाला स्पॉन्सर करू शकतो. त्यामुळं आम्ही सरकारच्या माध्यमातून जितकं जास्तीचं फंड आणता येईल, शासनाच्या इतर कुठल्या योजनांमधून जरी ते फंड येत असेल तर त्याच्यासाठी मी अग्रेसर राहणार आहे आणि खूप प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आता मुलं आहेत MPSC ला वगैरे बसतायत,
शाळांमध्ये तर तुम्ही रिझल्ट पाहिला तर आमच्या इथून खूप छान आहे, आमची मुलं हुशार आहेत. तर त्या मुलांना अभ्यासासाठी एखादी अभ्यासिका असायला हवी. मग त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की रिझर्वेशन मध्ये जर आम्हाला काही येत आहे रिझर्व्ह नगरपालिकेकडून, तर आम्ही अभ्यासिका म्हणजे लायब्ररीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे या सगळ्या समस्या आमच्या एका गोष्टींमुळे निकालात निघू शकतात की सिद्धार्थनगरचं येणे हा प्रश्न, सिद्धार्थनगर गावठाण होणे. म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी ही एकच गोष्ट आहे. मी 2011 मध्ये मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांना निवेदन दिलं होतं की हा त्यावेळेला आमचा प्रस्तावित आराखडा मंजुरीसाठी होता त्यांच्याकडे. त्यावेळेला आमचा प्रस्तावित आराखडा आम्हाला रेसिडेन्शियल झोन मध्ये आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आलो. पण नंतर आम्हाला सेंट्रलची क्युरी होती की आम्ही डोंगर उतारावर होतो. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण पाचगणी डोंगर उतारावर आहे की हीच काही सिद्धार्थनगर ही स्पेशल अशी वस्ती नाहीये की जी डोंगर उतारावर आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर आम्ही सिद्धार्थनगर स्लम एरिया, दलित वस्ती आम्ही. माझ्या आजूबाजूला पाहिलं तर सगळ्या गोष्टी येणे झालेल्या आहेत. आता मी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झालेत त्या. मग मी काय, आमची वस्ती अशी काय स्पेशल आहे का किती येणे होऊ शकत नाही? सगळ्या पाचगणीसाठी सेम क्रायटेरिया असला पाहिजे. तर हा प्रश्न मी माझ्यासोबत माझा प्रत्येक मतदार असणार आहे आणि तो इतका म्हणजे प्रभावीपणे वेळ आली तर मी रस्त्यावर उतरणार आहे. म्हणजे मला माहित नाही, कदाचित मला प्रशासनाची सोबत लाभेल ह्याची अपेक्षा करते. नाही लाभली तर आपण सुद्धा जाऊन मला ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. कारण या सगळ्या आमच्या ज्या अडचणी आहेत ना, त्याचं मूळ कारण हे आमचं गावठाण होणं हे आहे. आता सपोज आम्ही इथे एखादं घर बांधायला काढलं तर आमच्या फायनान्शियल कंडिशन नाही येतो. आम्ही शाळांमध्ये कामं करणारे आमची माणसं आहेत, आम्ही हॉटेलमध्ये कामं करणारे आमची माणसं आहेत, आमच्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट खूप खूप बोटावर मोजणे इतके. मग आम्हाला लोनचं किती प्रॉब्लेम होतं. आम्हाला कुठल्याही बँक लोन देत नाहीत कारण आमचं प्रॉपर्टी कार्डवर आम्ही नाही आहोत, हे की नाही. मग आम्ही गावठाण झालं तर आम्हाला ह्या गोष्टी सहज सोप्या होणार. म्हणजे आमचं पाण्याचेही कनेक्शन त्यांना आम्हाला द्यायला लागणार आहेत, हे की नाही. ते म्हणणार नाहीत मग आम्हाला की म्हणजे अपुऱ्या लाईनवर घ्या. ज्यावेळेला आमचं गावठाण होतं त्यावेळेला आमचं अन्न, वस्त्र, निवारा तिन्ही गोष्टी आहेत ना त्या त्याच्यातून म्हणजे पूर्णत्वास जातील. म्हणजे पाण्याचा प्रश्नही मिटेल, तेही त्यांना द्यायला लागेल. बँकांकडून आम्हाला कर्जही मिळेल, होय की नाही. म्हणजे आम्हाला घर बांधताना काही अडचणी येणार नाहीत. म्हणजे अशा प्रकारे आमच्या सगळ्याच प्रश्नांचं म्हणजे नीटपणाने पाहिलं ना तर आमचं सगळ्या प्रश्नाचं हे एकमेव उत्तर आहे की माझं गावठाण होणं. मग याच्यासाठी माझं प्रत्येक मतदार त्याही वेळेला माझ्यासोबत होता आणि आत्ताही माझ्यासोबत खंबीरपणे राहणार आहे याची मला खात्री आहे. आणि मी ते पूर्णत्वास नेणार हे माझं वचन आहे. ते मी पूर्ण करेनच.